नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, म्हणता म्हणता आणखीन एक वर्ष सरले। खरं तर गेल्या वर्षामध्ये किंवा या सरत्या वर्षामध्ये मागे राहिलेल्या गोष्टींना हसत खेळत अलविदा करून आणि डोळ्यांमध्ये नवीन स्वप्न घेऊन आपण सगळ्यांनीच या नव्या वर्षामध्ये अगदी छानपणे पदार्पण केलेले आहे। मग या 2017 मध्ये म्हणजेच या नवीन वर्षामध्ये उत्तुंग झेप घेण्यासाठी आपण सगळेच जण सज्ज झालोय नाही का? आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला सखी सह्याद्रीचा भाग, आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे नवे वर्ष नवे संकल्प। आणि या विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे डॉक्टर निशिगंधा वाड यांना। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। खरं तर मॅडम बद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे अभिनेत्री म्हणून आपल्याला त्या परिचित आहेतच नाही का? आणि याशिवाय त्यांची विशेष दुसरी ओळख म्हणजे हुशार विद्यार्थिनी सुद्धा त्या आहेत। 10वीत बोर्डात आणि 12वीत तर चक्क 3ऱ्या क्रमांकावर मिळवलेल्या आपल्या अशा या मॅडम आहेत। आणि त्यांनी स्वतः लेखिका म्हणून, एक यशस्वी लेखिका म्हणून आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे। त्यांच्या 3 पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळालेला आहे। आणि त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं विशेष म्हणजे आणखीन दुसरी सुद्धा बाजू आहे बरं का। ते म्हणजे मुंबई विद्यापीठातून त्यांनी 2 डॉक्टरेट मिळवलेले आहेत। 2003 ला इतिहासातून आणि 2013 ला महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे। आणि सध्या 3ऱ्या विषयावर डॉक्टरेटची तयारी चालू आहे। मला वाटतं त्यांच्याशी गप्पा मारणं हेच आपल्याला त्यांचा अनुभव जाणून घेऊन बरंच काही शिकण्यासारखं आहे नाही का? आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प नेमके कसे करायचे? खरं तर वर्ष बदलतं म्हणजे दिनदर्शिका तर बदलतेच, पण त्यामुळेच केवळ वर्ष बदलतं असं आहे का? तर नाहीये। ती आपल्या आयुष्याला मिळालेली पुन्हा एकदा एक नवीन संधी असते। हा 12 महिन्यांचा काळ आपल्यासाठी एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन येत असतो। मग ही प्रश्नपत्रिका नेमकी कशी सोडवायची हेच जाणून घेणार आहोत आपण मॅडम कडून। त्यांच्या अनुभवातून आपण आज शिकणार आहोत। कार्यक्रमात तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल ते आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया आपल्या गप्पांना सुरुवात। म्हणून मी मुद्दाम गप्पा मारण्यासाठी हाच उल्लेख करते कारण तुमच्याशी बोलणं हेच आमच्यासाठी बरंच शिकण्यासारखं आहे। सर्वप्रथम तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा नवीन वर्ष नवीन संकल्प, काय सांगाल? सगळ्यात आधी स्वप्ना की तू छान शब्दसेतू बांधलेला आहे सगळ्यांची, पण आता बोलायची पाळी माझी आहे। त्यामुळे पहिल्यांदा माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, सौष्ठवाचं, सौहार्दाचं, आनंदाचं जावो हीच पांडुरंगचरणी प्रार्थना करते। आणि एक छोटंसं करेक्शन करते की पहिली डॉक्टरेट मुंबई विद्यापीठातनं होती, दुसरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातनं होती। बरं बरं। आता गौतम बुद्धांची गोष्ट सांगणार आहे। नक्की नक्की। गौतम बुद्धांच्या आश्रमामध्ये एकदा एक किशोरवयीन मुलगा आला बरं का, आणि तो रुसून बसला। तो म्हणाला की मला नवीन वस्त्र पाहिजे। आता गौतम बुद्ध गुरुदेव ते म्हणाले की अरे, म्हणजे सगळ्यापासून मोक्षाच्या मार्गावर जायला माणसं इथे येतात आणि ही कुठली आसक्ती आहे या मुलाला, कशाला नवीन वस्त्र पाहिजे? पण तरी त्यांनी त्या किशोराला नवीन वस्त्र दिलं। ते वस्त्र घालून तो असा आश्रमभर आनंदाने फिरला। आनंद पांघरला होता त्याच्या चेहऱ्यावरती, नवीन काहीतरी नवीन मिळालेलं होतं। गौतम बुद्धांनी संध्याकाळी जवळ बोलावलं आणि म्हणाले, सांग रे बाळ, जुन्या वस्त्राचं काय केलंस? तर तो म्हणाला, काय करणार गुरुदेव, ते इतकं जीर्ण झालेलं होतं की माझं जे आसन होतं ना ते आसन बदललं आणि ते जुन्या वस्त्राचं आसन केलं। जुन्या आसनाचं काय केलंस? तो पडदा इतका जीर्ण झाला होता खिडकीचा की मी प्रार्थनेला बसायचो तेव्हा सगळी म्हणजे उन्ह माझ्यावरती पडायचं, कोसळायचं आणि माझं चित्त विचलित व्हायचं, म्हणून मी त्याचा नवीन पडदा केला। त्या जुन्या पडद्याचं काय केलंस?
इतकी लक्तर झाली होती की त्याची मी फडकी करून टाकली. जुन्या फडक्यांचं काय केलंस? म्हणाला त्यातले जे धागे चांगले होते ना तेवढे वेचले, आणि जेव्हा तुम्ही आमच्यापर्यंत चालत येताना तेव्हा जी पायघडी घातलेली असते त्यातली भोकं मी त्या धाग्यांनी बुजवली. गौतम बुद्धांनी त्या किशोराला घट्ट जवळ घेतलं आणि ते म्हणाले, बाळ, तुला एक वस्त्र दिलं तर त्याचा इतका सुंदर उपयोग केलास, त्या परमेश्वराने तुला एक अख्खं आयुष्य दिलंय, त्याचा किती छान उपयोग करता येईल. वा. प्रत्येकाने मनाच्या कुपीत अत्तरासारखी जपावी अशी ही गोष्ट आहे. कारण वर्ष म्हणजे काळ त्याच्या गतीनं वर्ष पालटतच राहतो. नवीन नवीन संकल्प आपण करत राहतो, पण ते करण्याची ऊर्जा विजिगीषू इच्छेने मनामध्ये बाळगली तर ते संकल्प पूर्णही होतात. वा वा. आणि त्या पूर्णत्वाचा आनंद तितकाच गोड असतो. किंवा जर समजा अपुरे राहिले एखाद्या वर्षात तर हताश व्हायची गरज नाही ना, पुढचं वर्ष येतच आहे. वा वा. खूप तुम्ही छान, म्हणजे त्या गोष्टीतून अगदी छान आम्हाला बोध दिलेला आहे की जुन्या वर्षामध्ये सुद्धा काही राहिलेलं असेल असू तर ते- शकतं ना. अगदी आयुष्य आहे. नक्कीच हा प्रवाह नक्कीच. आहे. वाहतं यश आहे. अपयश असणारच आहे, अगदी. पण अपयशाने खचून न जाता त्यात नेमकी- अजून एक सांगते की म्हणजे यश अपयश ही जी म्हणजे काय म्हणू आपण, या ज्या लाटा आहेत ना, हम्म, हम्म. जर स्पर्धेचं स्वरूप आपण अंतर्मुख केलं, स्पर्धा ही आजूबाजूच्यांशी नाही, स्पर्धा स्वतःशी. माझ्यात जे चांगलं आहे ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न, आणि माझ्यात जे उणं आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारायचा प्रयत्न केला तर यश आणि अपयश दोघांचं स्वागत तितक्याच सहजतेने करता येतं. त्यामुळे स्वतःकडे सुद्धा एक केवळ माणूस म्हणून माणुसकीच्या दृष्टीने फक्त जगाकडे नाही तर स्वतःकडेही बघायला शिकलं पाहिजे. अगदी अगदी स्वतःला- नम्रपणे एवढंच म्हणायचं आहे. नक्की नक्की. म्हणजे मॅडम तुम्ही असं म्हणू शकता की आता खूप धकाधकीचं आहे जग, स्पर्धेचं आणि आहे. त्यामुळे अर्थात आणि आणि कुठल्याही वयापासून म्हणजे अगदी, आता अगदी. माझं तर अगदी म्हणजे इतिहास जमा झालं बोर्डात येणं वगैरे. आता तर मुलांना अगदी धबाधबा मार्क पडतात 100 आणि त्याच च्या वर. विषयी मला बोलायचं आहे, तुमच्या मुलीविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण जरूर, घेऊया. जरूर. सिद्धेश आपल्याशी बोलतायत नवी मुंबईहून. नमस्कार. नमस्कार. बोला. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा. तुम्हालाही सिद्धेश. हा. माझे 2 प्रश्न आहेत. तुमचा व दीपक देवळकर यांचा नवीन वर्षाचा संकल्प कोणता आहे, आणि नवीन वर्षात तुमचे कोणकोणते प्रोजेक्ट आहेत नवीन? बरं, बरं बरं बरं. मी देऊ धन्यवाद. उत्तर सोबत? हो सांगा ना मॅडम. सिद्धेश ना, तुमच्या घरी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, माझे यजमान दीपक देऊळकर, ते स्वतः म्हणजे निर्माते, दिग्दर्शक आणि म्हणून आता एक प्रसिद्ध आहेत, स्वतंत्र कलाकार, वाहिनी अभिनेता. स्वतः चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्या समोर तर अनेक संकल्प आहेत जे त्यांना पूर्ण करायचे आहेत, ज्याची तयारी त्यांची पूर्णनिशी आहे. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर काही 4 चित्रपट माझे यंदा रिलीज होतील. नवीन मालिका आहे, सध्या मी एक करत होते शबाना आझमीजींबरोबर. तो अनुभव अतिशय उमदा होता. आता एक नवीन मालिका या जानेवारीपासून सुरू होतीये, तर ते करतेय. आणि जसं स्वप्नाने तुम्हाला सांगितलं तसा पुढचा अभ्यास करतेय. 3री PhD करायची आहे असा मानस आहे माझा, आणि विषय माझा अतिशय छान आहे, मराठी वाङ्मयाशी निगडीत आहे. तर त्यामुळे त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे आणि उत्सुक आहे. आणि जसं मी म्हटलं तसं की पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा माझ्या मातृत्वाचं कर्तव्य मी तितकंच पुरेपूर पार पाडेन. त्यामुळे ईश्वरीच्या स्वप्नांमध्ये माझा सुद्धा थोडासा हातभार लागावा असाही माझा प्रयत्न कायम असतो, तो याही वर्षी असणार आहे. वा वा वा. आणि तुमचा तो प्रयत्न कायम असतो, त्याचं यश ईश्वरीला मिळतं आहे. आणि ते जसं तिच्या तुम्ही म्हणालात प्रयत्नांना तसं, मात्र अगदी स्वप्न. अगदी अगदी. आणि तिला सुद्धा गेल्या वर्षी 10वीला 94% चांगले पडले, गुड चांगले मार्क मार्क मिळालेले पडले. आहेत. आणि अशा वेळेला म्हणजे तुम्ही सुद्धा बरंच काही करता आहात. तुमचे पती दीपक देऊळकर सर सुद्धा एक स्वतंत्र चॅनल करतायत. म्हणजे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या बऱ्याच आहेत. आणि अशा वेळेला ही एक कौटुंबिक जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे, आणि ती तुम्ही पार पाडताय यशस्वीपणे, हे तिच्याकडे बघून कळतच स्वप्न, आहे. मी एक सांगू म्हणजे ना, फक्त काय म्हणू आपण, जमेचं माप आपल्या पारड्यात केवळ या खुर्चीत आज तू मला सखी सह्याद्रीत बसवलंयस म्हणून नाही, पण घरोघरी मातीच्या चुली आहेत. आता सगळ्याच स्त्रिया, तू सुद्धा म्हणजे ह्याला अगदी मला सपोर्ट करशील या विधानाला, की स्त्रिया आता गरती आणि करती अशा दोन्ही आहेत, घरोघरी आहेत. मुळात कसं, घरोघरी मुलींना आपण तो मुलगा आणि ती मुलगी असा भेद न करता वाढवतो, एक स्वतंत्र माणूस म्हणून वाढवतो. मला एवढंच म्हणायचंय की मग केवळ लग्न झाल्यावरती की तू बाई आणि तो पुरुष असं विभाजन करून जर गुणांचा गुणाकार तितकाच असेल, तर जर एखाद्या स्त्रीला वृक्ष म्हणून उमलण्याची ताकद तिच्यात असेल,
तर तिने स्वतःच्याच हातांनी स्वतःच्या स्वत्वाचा, स्त्रीत्वाचा, कर्तृत्वाचा इवलासा बोनसाय करून आपल्याच घरातल्या कुठल्या तरी कोनाड्या कोपऱ्यात सुशोभित करू नये. कारण एक छोटंसं रोप जरी आपण कुंडीत लावलं आणि ती कुंडी लोखंडी गजांजवळ ठेवली तर ते इवलालं रोप सुद्धा सोनेरी सूर्यप्रकाशाकडे धाव घेतं. तर मग स्त्रीने स्वतःला अधिकार का नाकारायचा. अगदी अगदी. त्यामुळे म्हणजे आणि केवळ आपण मेट्रोपॉलिसमध्ये राहतो, इकडच्या स्त्रीत्वाचं चित्र आहे थोडं वेगळं गावाकडच्या स्त्रियांपेक्षा. अर्थात, कारण अर्थात. जे मी तुला म्हटलं महिला सक्षमीकरणाबद्दल ज्या वेळेला आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये फिरलो. काही वेळेला असाही अनुभव आला स्वप्ना की समोर बसलेल्या स्त्रियाच आहेत, साडी नेसल्या आहेत, एका वेगळ्या पद्धतीची नेसल्या आहेत. मी सुद्धा साडी नेसून त्यांच्या समोर होते, म्हणजे स्त्री होते आहे, पण त्यांच्याशी बोलताना ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतायत की नाही, भाषा ही तीच. इतकं आमच्या स्त्रीत्वामध्ये ते जे अंतर होतं ना, ते अंतर अजूनही काही भागांमध्ये आहे आणि ते संपलं पाहिजे. हा सगळ्यांचा संकल्प असला पाहिजे. वा वा. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. विनायक केदारे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. विनया कोदारे आपल्याशी बोलतात. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, दोघींनाही तुम्हाला 9 वर्षाच्या माझ्याकडनं शुभेच्छा. दूरदर्शननी अगदी मेजवानी दिलेली आहे आम्हाला, निशिगंधा मॅडमशी बोलायला मिळतंय मला आज. सो काइंड ऑफ यू. मॅडम, नवीन वर्षाचे माझेही काही संकल्प मी ठरवून ठेवलेले आहेत. छान. काय करायचं, काय नाही करायचं, स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबासाठी वगैरे. पण जेव्हा मी आज मला 2 मुली आहेत मॅडम, एक 23 वर्षाची आणि एक 18 वर्षाची. आणि इतके वर्ष म्हणजे मी खूप माझ्या इच्छा, अपेक्षा सर्व बाजूला ठेवून माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलेलं आहे आणि कुटुंबाने त्याच्या बदल्यात मला भरभरून दिलेलं सुद्धा आहे. पण आज जेव्हा ह्या स्टेजला मी आहे तेव्हा मला असं वाटतं की मॅडम की आता माझं ऍज अ आई म्हणून नवीन वर्षाचा काय संकल्प असावा की ज्यामुळे मी अजून माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकते, काहीतरी त्यांना देऊ शकते. कारण तोच माझा एक अल्टिमेट आनंद आहे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबांसाठी, माझ्या मुलांसाठी काही करण्याचा. तर तुम्ही मला काय सांगू शकाल? तुमचा मला सल्ला हवाय मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम. विनयाताई, खरं तर सल्ला मागताय हा मी लहान तोंडी मोठा घास आहे. कारण तुम्ही तुमच्या मुलींसाठी इतकं छान करताय आणि तुमचं कुटुंब सुखी आहे. कारण त्या अमिबाचं तुम्ही न्यूक्लियस आहात. दिवस रात्र तुम्ही त्या घरामध्ये राबता, म्हणून तुमच्या मुली बाहेर जातात आणि त्यांच्या गळ्यात म्हणजे कौतुकाची मेडल्स पडतात किंवा यजमानांचा जो काही सत्कार, कौतुक बाहेर होत असेल, कारण तुम्ही या घरात राबता. अगदी पण मॅडम. कुठेतरी ना विनयाताई, मला असं वाटतं कुठेतरी तुम्हाला स्वतःला शोधण्याची सुद्धा इच्छा आहे. कारण तुम्ही म्हणालात की इतकी वर्ष माझ्या संसाराला माझ्या सगळ्या हौसामौजा विसरून मी समर्पण दिलंय. तर त्यामुळे कुठेतरी तुम्ही स्वतःचा जरा विचार केलात, या सगळ्यांचा विचार करता करता, कारण आता ते सगळेजण स्वतःच्या पायावरती समृद्ध आहेत, तर तुम्ही केलात तर ते काही गैर नाही किंवा कुठला अपराध नाही. मॅडम, आपण याच विषयी जाणून घ्यायचं आहे. तुम्ही खूप छान तुमच्या अनुभवाची शिदोरी आमच्या समोर खुली करताय. पण आपण सुद्धा याच विषयी जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्याशी. हो स्वप्ना. ओके ओके सर, नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा. नवीन वर्ष आणि नवीन संकल्प याविषयी आम्ही जाणून घेतोय. आपला अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल सर. माझा अनुभव हा दुहेरी आहे. याचं कारण मी शासकीय अधिकारी, एक IAS अधिकारी म्हणून काय काम करायचं आणि लेखक म्हणून काय काम करायचं. तर IAS अधिकारी म्हणून माझ्या पुढे 2 लक्ष्य आहेत. पहिलं म्हणजे शिर्डी इथला एअरपोर्ट सुरू करणं. मला वाटतं महिन्या 2 महिन्यामध्ये मी शिर्डी येथे एअरपोर्ट सुरू करत असून तो आमच्या कंपनी मार्फत, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी मार्फत बांधला जातोय. आणि भारतातील आणि जगभरातील सर्व साई प्रेमींना, साईबाबांच्या भक्तांना, वृद्धांना, अपंगांना सर्वांना विमानानं जाण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देत आहोत. ग्रेट. आणि त्याचवेळी पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आम्ही संकल्प सोडलेला आहे आणि त्याचंही काम चालू वर्षी सुरू करण्याचा माझा निर्धार आहे. आणि तिथल्या शेतकऱ्यांनी, प्रकल्पग्रस्तांनी आणि विकासप्रेमी जनतेनं जर सहकार्य केलं
तर नक्की त्या सुद्धा आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं काम सुरू होईल असं मला वाटतं. क्या बात आहे. आता आपण वळूया आपल्या साहित्याच्या कुरणामध्ये. तर साहित्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर बऱ्याच दिवसात माझ्याकडून लस्ट फॉर लालबाग नंतर नवीन कादंबरी झालेली नाही. पण मध्ये जी माझी कादंबरी एक पाषाण झुंज नावाची हरवली होती, पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, नंतर ती मिळाली. तिच्यावर काम करणं थोडं बाकी होतं, ते आता माझं जवळजवळ संपत आलेलं आहे. आणि त्यामुळे पाषाण झुंज नावाची कादंबरी आणि आणखी एक मोठी सामाजिक कादंबरी, या अशा 2 क्षेत्रातले 4 मोठे प्रकल्प घेऊन मी लोकांच्या समोर यायचं ठरवलेलं आहे. वा वा वा. एक बोलू आणि माझी खात्री आहे की माझे वाचक दर सालाप्रमाणे माझ्या शब्दावर आणि माझ्या कामावर प्रेम करतील. वा वा वा. विश्वासराव, तुमच्या नावातच विश्वास आहे आणि आम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. धन्यवाद. समाजाचा आत्मविश्वास आहात. अगदी अगदी. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. ओके, धन्यवाद. त्यांनी त्यांचे सरांच्या छान- एका चित्रपटात हो, काम मी केलं आता होतं. त्याच मी. मुद्द्याकडे येणार होते की खूप त्यांचे छान अनुभव संकल्प होता. त्यांनी सांगितलेले आहेतच आणि अर्थात ते पूर्णत्वास जाणारच आहेत आणि त्याचा नक्की. फायदा आपल्याच सगळ्यांना होणार आहे. आणि त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, हो, तर हो. तो अनुभव कसा काय होता? कसं आहे माहितीये की अत्यंत विद्वान माणूस, सृजनशील माणूस, त्यांच्या बरोबर काम करताना म्हणजे एक आत्मानंद असतो ना. कारण स्वतःला ज्यांनी शोधलंय किंवा स्वतःला शोधण्याचा ज्यांचा प्रवास अविरत चालू आहे, ती माणसं आपल्या आजूबाजूच्या माणसांना खूप काही शिकवून जातात. आणि असाच अनुभव विश्वास पाटील साहेबांबरोबर सुद्धा होता. आणि मगाशी तुम्ही सांगत होतात की आपल्याला फोन आला होता तसं की आता स्वतःला शोधण्याची वेळ झालेली विनयाताईंना आहे. मी तेच अगदी, सांगत अगदी. होते स्वप्न. पण आय थिंक झालं ना, मग त्यांचा फोन झाला असेल ना हो, आता, हो. की चालू आहे असेल. नाही नाही, पण त्या ऐकत तर असतीलच ना नक्कीच. विनयताई, आय थिंक मला असं वाटतं की मला जे बोलायचंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय की तुम्ही सुद्धा स्वतःसाठी काही स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी करा प्रयत्न. कारण यू डिझर्व्ह इट. यू डिझर्व्ह इट डेफिनेटली. हाच आत्मविश्वास मला वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की थोडं म्हणजे तो अंतर आहे. स्वार्थीपणा नाहीये ग. अगदी अगदी. किंवा स्वकेंद्रीपणा, स्वार्थीपणा असं नाही. का बरं? तो अधिकार का नाही तिला? स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अगदी फुलपाखराला सुद्धा आहे. कुठल्या फुलावर बसायचा त्याचा अधिकार. मग स्त्रीला का नाही? बरोबर. तुम्ही खूप छान करून ठेवलेलं आहेच, म्हणजे अभिनय क्षेत्र, लेखन क्षेत्र आहे. आईची पुण्याई आहे, लेखन आहे. त्याच मुद्द्याकडे मी येणार होतो की डॉक्टर विजया वाड यांच्याकडून हा वारसा तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि आता नकळत तो वारसा तिथून कदाचित ईश्वरीकडे सुद्धा जाणार आहे. तर हा सगळा प्रवास कसा सांगाल तुम्ही? लिहिती झाले ती आईमुळेच. म्हणजे ती अगदी शब्दप्रभू आहे. हो, अर्थात. शब्दांचं दान तिला इतकं सहज पडतं आणि ती व्रतस्थासारखी आजही म्हणजे तिच्या खुर्चीत बसून लिहित असते. 100च्या वर पुस्तकं झाली आहेत आईची. त्यामुळे तिचे पहिले श्रोते आम्ही होतो, मग वाचक झालो. म्हणजे वाचताही यायचं नाही त्याही वयामध्ये तिचे श्रोते होतो. त्यामुळे चांगले शब्द, चांगले विचार कानावर आणि मनावरती सतत पाऊस पाडत होते. आणि कुठेतरी ते मग वाचेतून किंवा लेखनातून जर प्रेक्षकांसमोर आले तर ते स्वाभाविक होतं माझ्या बाबतीत. आणि तसंच आता ईश्वरीच्या बाबतीत ती पण छान कविता करते. बरं. कारण सवय होते ना ग. मनाला जे मनात विचार आरसपाणी होत आहेत ते शब्दांमध्ये मांडण्याची एक म्हणजे तो एक संस्कार होतो आणि ती सवय होते, ती झाली आहे. आणि त्याबद्दल तर म्हणजे आईशिवाय दुसरं माझ्यासाठी विद्यापीठ नाहीये. क्या बात. आणि बाबा, आजी, आजोबा, माझी थोरली बहीण, घरचं वातावरण खरंच खूप साधं आणि सात्विक होतं. त्यामुळे कदाचित पाय जमिनीवर ठेवून कितीही स्वप्नांच्या जगात फिरत असले तरी चालण्याची सवय कधी सुटली नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगण्याला फार सच्चा स्पर्श झाला किंवा होतोय. वा. जसं मॅडम तुम्ही सांगितलं तसं की स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे किंवा स्वप्न बघण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो अर्थात. आणि मग अशा वेळेला तुम्ही स्वतःचं अस्तित्व खूप छान पद्धतीनं सिद्ध केलेलं आहे. अगदी थोडक्यात ओळख दिली तेव्हा सुद्धा खूप भरभरून आम्हाला तुमचं एक अस्तित्व कळलेलं आहे. मग हे सगळं असताना म्हणजे अभिनय, लेखन आणि नंतर डॉक्टरेट, हे सगळं तुम्ही ही जी कसरत आहे आणि पुन्हा कुटुंबाला सुद्धा वेळ देणं आहे, तर मग हे सगळं करत असताना एक वेळेचं नियोजन अर्थात खूप महत्वाचं असतं. कुठलाही जेव्हा आपण संकल्प सिद्धीच नेत असतो तेव्हा. तर तुमचा अनुभव कसा आहे या सगळ्या बाबतीत?
वेळेचं नियोजन हा खरं तर ज्याचा त्याचा आणि जिचा तिचा प्रश्न असतो. आणि मला असं वाटतं की ज्याला काम करायचं आहे ना त्याला सगळ्याच गोष्टींसाठी वेळ मिळतो आणि ज्याला करायचं नाही ना त्याला कशासाठीच वेळ मिळत नाही. आणि या स्पष्टीकरणापेक्षा टाइम मॅनेजमेंटचं दुसरं कुठलं डेफिनेशन असूच शकत नाही. अगदी. म्हणजे आणि बायकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी असं गमतीने म्हणते की तो काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राचा झोपाळा एकदा गळ्यात पडला की सगळे हिंदोळे घ्यायला ती आपसूक शिकते. त्याच्यासाठी कुठलीही MBA ची डिग्री लागत नाही की टाइम मॅनेजमेंटचा कुठला कोर्स लागत नाही. ती शक्ती तिच्याकडे नैसर्गिक आहे, फक्त ती तिच्यापर्यंत पोचत नाही काही वेळेला. आणि मग फक्त घरात, आणि मी असंही नाही म्हणत की तिने उंबरठा ओलांडला, तिने त्याच्यापेक्षा जास्त कमावलं म्हणजेच ती कर्तृत्ववान, असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला वेगळं बनवलंय परमेश्वराने आणि प्रत्येकाला आपापल्या गुणांचं गाठोडं दिलेलं आहे. तर ते शोधण्याचा प्रवास प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे, मग स्त्री किंवा पुरुष. आणि जे टाइम मॅनेजमेंट म्हणालीस, मला असं वाटतं की आपल्या आवडीपर्यंत आपण पोचलो ना की सवडीपर्यंत आपसूक पोचतो, नाही का? तर तो प्रवास संपता कामा नये, कारण तो जिथे संपेल ना तिथे मग जगणं थांबेल. आवड, त्याच्यानुसार निवड आणि मग सवड, ही आणि त्रिसूत्री हे जमली तर बघा, मी म्हणजे कित्येक वेळेला असं म्हणून की भाग्यवान लोक आहेत की ज्यांना ज्याच्यात आवड आहे त्याच्यातच त्यांना काही करायला मिळतं. कित्येक वेळेला परिस्थितीजन्य आपल्याला त्याप्रमाणे काहीतरी करावं लागतं आणि करिअर निवडावी लागते. खरंय. आणि कित्येक वेळेला स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त करून होतं, कारण नवऱ्याला साजेशी, संसाराला पुरेशी, पूरक, त्यामुळे पूर्णपणे स्वतःकडे लक्ष न देता त्यांना जगावं लागतं. पण का होईना, मी म्हणते शेवटी सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी स्वांत सुखाय असते आणि त्याच्यात बसेल असं स्वतःच्या स्वत्वाकडे प्रवास करतच राहावा माणसाने. वा, हो की नाही? म्हणजे स्वतःची सुखाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुरूप बदलत असते, पण बदलणारच आपल्याला ती- ना ग. अगदी अगदी. पण म्हणजे केवळ म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मी स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही, किंवा माझं जगणं फक्त माझ्या संसारासाठीच आहे, माझ्या कुटुंबासाठीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतःबद्दल विचार केला तर मी काही गुन्हा करतेय, अशी अपराधी भावना तरी नसावी ना. मला एवढंच म्हणायचंय. म्हणजे नवीन वर्षाबद्दल आपण बोलतोय, नव्या संकल्पांबद्दल बोलतोय, तर एखादीकडे असा नवा विचार नसेल तर तो विचार तरी तिने स्वतःमध्ये पेरावा, जेणेकरून ती स्वप्न तर बघेल. वा, आणि तिच्यासोबतच मला वाटतं तिच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींनी सुद्धा तो सकारात्मक दृष्टिकोन तिला अगदी दिला पाहिजे, well नाही said, का? स्वप्ना. बिलकुल. आपण बोलूया, आपण एक फोन आलेला आहे तो घेऊया. सुवर्णा जोशी आपल्याशी बोलतात दादरहून. नमस्कार मॅडम. मी सुवर्णा जोशी बोलते दादरहून. नमस्कार. मी सुवर्णा जोशी बोलते दादरहून. हा, प्रश्न मला- विचारा मॅडम. हा, प्रथम तुम्हा दोघींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सह्याद्री वाहिनीचेही आभार, कारण त्यांनी एवढा सुश्राव्य कार्यक्रम आम्हाला आणलाय. आमच्या कानांना मेजवानी आहे. निशिगंधाताईंचं ऐकणं हीच एक मोठी मेजवानी आहे आम्हाला. हरिओम. त्याकरता सह्याद्री वाहिनीचे आभार. आता मी ऐकलं की निशिगंधाताईंना हा प्रश्न आहे की त्यांचा एक चित्रपट येऊ घातलाय किंवा 2-4 मालिका येत आहेत, पण याच्यात त्यांचं कुठे लिखाण मागे पडतंय का? कारण लोकसत्तामध्ये त्यांचं आलेलं लेखमाला मी वाचलेली आहे. मी त्यांची एक जबरदस्त फॅन आहे त्यांच्या लेखनाची. तर ते कुठे मागे पडताय का? कारण एवढ्या सिद्धहस्त लेखिकेची मुलगी आणि स्वतः पण एवढी असं अतिशय सुंदर लिहिणारी, तर ते कुठे मागे पडायला नको. आणि आम्हाला निश्चितच आवडेल. बरं बरं, खूप Thank खूप you. धन्यवाद. प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देते, तुमच्या कुटुंबाला सुद्धा. आणि नाही हो, लिखाण म्हणजे माझ्यासाठी काय म्हणतो आपण, एक स्वीट डिश आहे. हो, अगदी. त्यामुळे ते नाही कधी मागे पडणार. आता नुकतंच गेल्या महिन्यात माझं एक पुस्तक प्रकाशित झालं, गंध निशिगंधाचा. सामनामध्ये मी एक लेखमाला चालवत होते, लिहित होते. वर्ष 1.25 वर्ष त्याचं संकलन करून सांगलीचे प्रकाशक आहेत माझे कदम, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलंय आणि उद्धवदादा ठाकरे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालंय. गंध निशिगंधाचा पुस्तकाचं नाव आहे. आपण वाचावं आणि आपली प्रतिक्रिया मला कळवावी, मला आनंद होईल.
अभिनय आणि लेखन म्हणजे खरंच सगळेच जण फॅन आहेतच. म्हणजे लेखिका आणि अभिनेत्री हा प्रवास सगळ्यांना माहिती आहेच. पण तुम्ही जी डॉक्टरेट मिळवलेली आहे त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे इतिहास आणि त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण आणि आता तिसराच विषय शांता शेळके यांच्या स्वतंत्र कविता. म्हणजे खूप 3 वेगवेगळी टोकं आहेत असं आपण म्हणू शकतो. तर याविषयी, कारण का खरंच हे अभिनयाचं क्षेत्र सुद्धा खूप एक बिझी, आपण म्हणतो ना बिझी शेड्यूल असं असतं. लेखनामध्ये सुद्धा जरा विचारमग्न असावंच लागतं. आणि मग या सगळ्यामध्ये डॉक्टरेट करण्याचा तुमचा मानस किंवा संकल्प याविषयी काय सांगाल? शिक्षणाची कास कधी सोडली नाही याचं कारणही घरातले संस्कार आणि म्हणजे काय म्हणू आपण, घरातलं वातावरण तसं शिक्षणाला पोषक होतं, त्यामुळे शिकत राहिले. आणि डॉक्टरेट पहिली झाली त्याचं खरं तर श्रेय माझ्या गाईड डॉक्टर वर्षा शिरगावकर यांना जास्त जातं. त्या इतिहासाच्या HOD होत्या त्यावेळेला रुईया महाविद्यालयामध्ये. मी म्हणजे BA पर्यंत रुपारेलमध्ये शिकले आणि डॉक्टरेट करताना रुईयामध्ये होते. पहिली डॉक्टरेट करताना मी आई झाले, त्यामुळे मी मध्यंतरी असं कळवून टाकलं होतं की मला काही जमत नाहीये. कारण आई पण कुशीमध्ये आल्यावरती कळतं त्याला किती वेळ द्यावा लागतो ते, तोवर ते सगळं स्वप्नवत असतं. ह्याचा अनुभव तुला सुद्धा स्वप्न आणि प्रत्येक आई झालेल्या स्त्रीला असेल. आणि मला असं वाटायचं शक्यच नाहीये, आता हे जमणारच नाही, बाळ तर सततच उठतं, सततच रडतं, कधी अभ्यास करणार, काय करणार. पण मग ईश्वरी झोपल्यावरती मी करायला लागले आणि वर्षाताई म्हणाली तू काही वेगळी नाहीयेस, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्वाभाविकपणे हा काळ येतोच, येतं, नैसर्गिक आहे. आणि त्याला असा अनैसर्गिक प्रतिसाद देणं एका हुशार मुलीनी चुकीचं आहे. त्यामुळे यू हॅव टू स्टडी. आणि ते झालं. मला हे एवढ्यासाठी सांगायचं होतं की ज्या वेळेला तुम्हाला एखादा प्रसंग खूप मोठं संकट वाटत असतं ना, त्यावेळेला त्याचं उत्तर तितकंच सोपं असतं, फक्त ते स्वतःमध्ये शोधायचं असतं. आणि ही वस्तुस्थिती आहे जगण्याची. शेक्सपियरचं एक खूप मोठं वाक्य आहे, मोठं एवढ्यासाठी की त्याचा अर्थ मोठा आहे. वाक्य एवढंच आहे, ट्रूथ इज सिम्पल. म्हणजे जगणं इतकं सोपं, सुंदर, सहज आहे. म्हणून तर ते प्रत्येकाच्या मुठभर हृदयामध्ये आहे ना. ते शोधलंच पाहिजे, स्वप्न बघितलीच पाहिजे, ती पूर्ण करण्यासाठी सज्ज झालंच पाहिजे. आणि एकमेकींबद्दल बोलायचं झालं किंवा कुटुंबाबद्दल बोलायचं झालं, समाजाबद्दल बोलायचं झालं तर असं आहे की जो माणूस स्वप्न बघतो ना, तो स्वप्न बघताना त्याच्या परीक्षेच्या क्षणी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्याच्या आपतेष्टांनी. तो हरला किंवा जिंकला, तो किंवा ती, तर त्याच्या शेजारी उभं राहिलं पाहिजे. आणि तो संकटात असला तर ढाल बनून त्याच्या आपतेष्टांनी त्याच्या पुढे उभं राहिलं पाहिजे. तरच मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःला शोधता येईल. आणि एकाने दुसऱ्यासाठी केलं की ते सगळ्यांसाठी होईल. आणि जे नवीन नवीन संकल्प आपण बघतोय आता, म्हणजे एक भारतीय म्हणून, आणि मला प्रचंड अभिमान आहे भारतीय असण्याचा. अर्थात ते माझ्या हातात नव्हतं, परमेश्वराने ते दिलंय भारतीयत्व, पण मला त्याचा अभिमान आहे. आणि मला असं वाटतं की जागतिक व्यासपीठावरती व्याख्यानं देताना किंवा लोकांना भेटताना माझी ही एक विशेष वैयक्तिक ओळख असते. आणि हा अनुभव तुम्हा सगळ्यांना येत असेल. तर आपल्याकडे रूट्स ऑफ कल्चर आहेत, विंग्स ऑफ फ्रीडम आहेत. आपण तर सगळ्यात श्रीमंत माणसं आहोत. आणि आपल्या देशाचं आपण जे आता स्वप्न बघतोय की इन द नियर फ्युचर वी शुड बी द सुपर पॉवर, ऑल ऑफ अस हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की सुरुवात माझ्यापासून. मग त्याला वयाची मर्यादा नाही आणि स्त्री पुरुष भेदाची मर्यादा नाही, श्रीमंतीची मर्यादा नाही. वी जस्ट हॅव टू विन. वा वा. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रतिमा बोकील आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी हॅलो. हा, प्रश्न विचारा मॅडम. हा, माझा प्रश्न असा होता निशिगंधाला की मी एक गृहिणी आहे आणि मला टेक्सासला चालू आहे. तर माझी अशी म्हणजे माझं लहानपणी मी सतत माझ्या आजोळी जायची. म्हणजे मरणगाव सांगली जिल्ह्यातलं जे गाव आहे तिथे माझा आजोळ होतो आणि तिथे मी जायची आणि तिथे मी जे जे काही अनुभवलेलं आहे, जे खेड्यातलं अगदी वर्णन असतं, जे ते सगळं मला म्हणजे अगदी असं आठवतं की जातं ते नंतर मिरची कुटणं किंवा आजीचं प्रेम, एकत्र राहणं,
आणि मग माझी मुलगी मला असं म्हणते की किंवा मळ्यात जाणं हे बघणं, तर माझी मुलगी मला असं म्हणते की आई तू ते सगळं लिहून ठेव खरंय. एवढ्या सगळ्या आठवणी. तर मला कसं लिहावं हे कळत नाही. म्हणजे मला ती म्हणते की तू लिही आई गं, आम्ही आमच्या मुलांना वाचून तरी दाखवू कधीतरी हाऊ पुढे. स्वीट. आणि मी सांगू? हा फक्त पेन उचला, कोरं पान घ्या वहीचं आणि त्या पानावरती स्वतःचा चेहरा बघा. त्या पानाला आरसा करा तुमचं. शब्द आपोआप ओतले जातील त्या पेनातनं. कारण इतकं तुमच्या मनात आहे ना, तुम्हाला कुणाकडनं उसनं काही घ्यायची गरजच नाहीये. फक्त लिहायला लागा. मग काय माहितीये, लिहिताना जर तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या नजरेतनं बघायचा प्रयत्न केलात ना, मी लिहिलेलं समोरच्याला कसं वाटेल, तर तो त्यांचा प्रश्न झाला. हो, तुम्ही फक्त लिहा आणि ते एन्जॉय करा. मी तुम्हाला सांगते, तुमचं उत्कृष्ट लिहिलं जाईल आणि तुमच्या आजीच्या गोधडीला जसा तुम्ही स्पर्श केलात तशी तुमची नातवंड तुमच्या या वहीला जपून ठेवतील. वा वा. जसं मॅडम तुम्ही म्हणाल तसं की स्वतःसाठी वेळ काढायचा आणि तयार राहायचं, म्हणजे आपसुकच प्रयत्न जर केले तर यश आपल्याला मिळतंच. आणि तुमचा हा जो अभिनय क्षेत्र आहे किंवा लेखन आहे, नंतर डॉक्टरेट आहे, हा सगळा पसारा आहेच आणि त्यासोबत तुम्ही ट्रस्ट सुद्धा चालवता आहेत. त्याविषयी जाणून घ्यायचंय, पण आपण संपर्क साधलेला आहे साहित्यिका वृषाली मगदूम यांच्याशी. मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. नवे वर्ष आणि नवे संकल्प याविषयी आज आम्ही जाणून घेतोय. आपला अनुभव काय सांगाल? अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आम्ही आज नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यसनमुक्तीची मोहीम हाती घेतलेली आहे. वा. या वर्षभराचा आमचा संकल्प असा आहे की जास्तीत जास्त तरुणाईपर्यंत भिडणं, की जी आज तरुणाई मोठ्या प्रमाणावर ड्रग्सच्या आहारी जात आहे आणि खरंय. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक शाळांमधून, कॉलेजेसमधून, पोलिसांच्या माध्यमातून आम्ही पोहोचतोय आणि त्यांचं प्रबोधन करणं, जनजागृती करणं या माध्यमातून आम्ही आज यावर्षीचा संकल्प केलेला आहे. वा. 30 डिसेंबरला आम्ही, तुम्ही 31 डिसेंबर धुंदीत साजरी न करता तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं दारू सोडण्याचा संकल्प करा, व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा, अशा आम्ही मोठा कार्यक्रम घेतलेला होता. आणि आज असं वाटतं की व्यसनातून जर तरुणाईला बाजूला काढलं तर आपण खूप चांगल्या प्रकारे तरुणाई राष्ट्राच्या उभारणीमध्ये भर घालू शकते. आणि त्यामुळं आज यावर्षीचा आमचा अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचा संकल्पच हा आहे की या तरुणाईला यापासून कसं वाचवता येईल, यातून कसं बाहेर काढता येईल, आणि हे सगळं आम्ही प्रबोधनातून करत आहोत. फार छान. खूप खूप धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपला संकल्प आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल. आणि म्हणजे आपलं अभिनंदन आणि आपल्याला शुभेच्छा सुद्धा. फार छान काम करताय. अगदी अगदी. जसं त्या म्हणाला तसं की एक मध्यधुंद अवस्थेमध्ये वर्ष साजरं करण्यापेक्षा नवीन वर्ष हे एक नवीन संकल्प घेऊन साजरं करणं आणि त्याच अनुषंगाने आपण जाणून घेतो. स्वप्न मिसकन्सेप्शन्स असतात. म्हणजे आता मी पण तरुणाईमध्ये भरपूर वावरते ना, खूप मिसकन्सेप्शन्स असतात आणि मी तर वेगवेगळ्या स्तरांवर बघते. म्हणजे अगदी काय म्हणू आपण, जिथे शिक्षणाचा लवलेश नाही अशापासून ते अगदी फॅशन इंडस्ट्रीतल्या किंवा म्हणजे ग्लोबल अशा तरुणाईपर्यंत माझा वावर आहे. खूप मिसकन्सेप्शन्स अशा आहेत की म्हणजे मी सिगरेट स्मोक केली की इट किल्स माय ॲपेटाईट अँड देन आय कॅन मेंटेन माय फिगर. यु नो, देर आर सो मेनी वेज इन विच तरुणाईला व्यसनाधीन केलं जातं आणि पिअर प्रेशर असतं. तर निदान असा जरी संकल्प केला की ओके, म्हणजे जे काय तुमचं वीड आहे, वीडचे केक, म्हणजे तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करताय सेटवरती आणि केक येतो आणि मला सांगण्यात येतो मॅम तुम्ही खाऊ नका. तर मी म्हंटल का, मी फक्त शाकाहारी आहे, अंड खात नाही, पण काय व्हेज केक असतात. नाही तुम्ही खाऊ नका. म्हंटल का. नंतर मला कळतं की त्या केक मध्येच वीड होती. तर म्हणजे जर प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली, जे मी म्हणते की नाही चल मी सिगरेट हातात धरणार नाही, या 2 बोटांचा उपयोग सिगरेटपेक्षा मी पेन धरण्यासाठी करीन. 2च बोटं लागतात ना पेनही धरायला आणि सिगरेटही धरायला. बोटं बदला फक्त, सवयी बदला, तरी इट इज अ गुड संकल्प. आणि त्यांचं काम, वृषालीताईंचं म्हणजे खरंच खरंच खूप चांगलं काम. फक्त स्वतःपासून सुरुवात करा हेच मला वाटतं महत्वाचं आहे, नाही का? आणि ते फार गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो पण घेऊया. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात. कल्याण हो. नमस्कार मॅडम. मी शलाका गाडगीळ
कल्याण प्रश्न विचारू इच्छिते. सर्वात प्रथम तुम्हाला दोघींनाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं सांगायचं तर निशिगंधा त्यांच्या पुढे आपण बोलायचं म्हणजे खूपच हे आहे, कारण त्यांचं ऐकणं हीच मोठी मेजवानी आणि सतत ऐकतच राहावं असं वाटतंय. So पण तरी kind of देखील you. मी तुम्हाला प्रश्न विचारते की मी स्वतः कविता करते, हार्मोनियम वाजवते. वा, पण आता संबंध गेल्या वर्षभर आमच्याकडे माझ्या मिस्टरांचं सतत आजारपण आणि हॉस्पिटलायझेशन चालू असल्यामुळे हार्मोनियम काढायची म्हटलं तरी देखील असं म्हणजे वेळच व्हायचा नाही. तर अशा परिस्थितीत आता ह्या वर्षी मी संकल्प सोडलाय की रोज एकदा तरी हार्मोनियम बाहेर काढायची आणि वाजवायची. तर हा संकल्प म्हणजे कसा काय सिद्धीत जातोय ते पाहणं महत्वाचं आहे. पण आपला मला सल्ला हवाय की म्हणजे कविता देखील मी करते, माझ्या 40 कविता झाल्या आहेत, पण कविता जन्माला यावी लागते. त्यामुळे आता तरी म्हणजे तरी देखील मनात ते आधाराचेच विचार सतत असतात. आणि आपण जसं म्हणलात की आपलं अस्तित्व आपण घालवायचं नाही, की आपण आपलं हे ठेवायचं. तरी जरी हे सगळं सत्य असलं तरी देखील कुठेतरी असं मनात येतं की नाही बापा, आपल्यापेक्षा देखील हे जास्ती महत्वाचं आहे, आजारपण की आहे काढणं. त्यामुळे परत मागे फिरते. तर आपण मला त्याबद्दल सांगा. मध्ये बोलते म्हणून सॉरी. पण स्त्रीत्वाच्या कर्तव्यांचं ओझं पाठीवर लादत लादत आयुष्य संपून जायची वाट नाही बघायची. म्हणजे सुंदर जगण्यासाठी आहे. मला खूप कौतुक वाटतंय तुमचं की तुम्ही तुमची कर्तव्य करताय. पूर्ण वर्षभर तुमचा इतका श्वासा इतका सहज आनंद कविता करणं किंवा पेटी वाजवणं, हार्मोनियम वाजवणं, तो तुम्ही बाजूला सारलात. किती सहज, किती बळ आहे तुमच्यामध्ये. म्हणजे मनोबल केवढं आहे हे, त्याला खरंच मानाचा मुजरा आहे. पण केवळ हार तुरे म्हणजे ना एक वाक्य होतं आणि मला हे वाक्य खूप हर्ट करायचं, खूप त्रास द्यायचं. हे हिलरी क्लिंटनचं एक वाक्य मी वाचलं होतं. भारतीय स्त्रियांबद्दल त्या एकदा बोलल्या होत्या आणि मला असं वाटलं असं का बरं स्त्रीत्वाचं चित्र त्यांच्या मनामध्ये. त्यांनी असं लिहिलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये अगं की इंडियन विमेन आर लाईक ग्लोरिफाईड गोट्स हू आर गार्लंडेड अँड टेकन टू द स्लॉटर हाऊस. वुमनहुड फॉर मी इज डिफरंट. पण कदाचित त्यांना एकांगी चित्र दिसलं असेल भारतीय स्त्रीत्वाचं, असं तर नक्कीच नाहीये ना आपली ओळख. आणि त्या स्वप्नाचं बीज या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्या बरोबर शेअर करताय म्हणजे ते कुठे हरवणार नाही. आता रोज तुम्ही त्या पेटीवरची धूळ झाडाल आणि निदान 5 मिनिटं तरी स्वतःसाठी चोरून त्याच्यावरती तुम्हाला हवं ते संगीत बनवाल आणि सुचलीच तर कविताही लिहाल. असं प्रॉमिस तुम्ही आम्हाला करा, स्वप्नाला आणि मला. म्हणजे तुमचं नक्की पूर्ण होईल तो संकल्प. आणि त्यांच्या या संकल्पासाठी आपल्या सगळ्यांकडनं शुभेच्छा तर आहेतच त्यांच्यासाठी, नाही का. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उषा महाजन आपल्याशी बोलतात गोरेगावहून. नमस्कार. विद्वान विजयाताईचे विदुषी कन्या यांची आज गप्पा मारायला मिळतं हे मला खरंच वाटे ना. अक्षर इतका आनंद झालाय की काय सांगू शब्द नाही. मॅडम, आतापर्यंत मी थोडं माझ्या कौटुंबिक ह्याच्यात म्हणा आणि सामाजिक जेवढं जमेल तेवढं चांगल्या रीतीनं माझे कर्तव्य पार पडलेलं आहे. आता शेवटी मी आता 72 वर्षाची महिला आहे. आता जायची वेळ आलेली आहे. जाता देहदान करायचे एक संकल्प केलेला आहे मागच्या वर्षीच. ते संकल्प यावर्षी सुद्धा मी पटून येणार आहे. देहदान, कारण आमच्या भारतात जेवढं मागणी आहे तेवढं पुरवठा नाहीये. म्हणून देहदान, नेत्रदान, त्वचादान, हाडांचं किंवा समजा सुदैवानं ब्रेन डेड झालं तर जे जे अवयव शक्य आहेत ते दान करायची माझी इच्छा आहे. ते पूर्ण व्हावं असं वाटतं. मला आणखीन एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर या समुदायांना, त्या सुजान आणि सबला महिलांना जे वार्धक्याकडे झुकलेलं आहे त्यांना हे तुम्ही जरा तुम्हाला पटल्यास देहदान करावं असं तुम्ही आवाहन करू शकाल का? करू शकेन, पण मी स्वतः देहदान नाही करू शकणार. त्यामुळे मग मला असं वाटतं की जे करण्याची हिंमत माझ्यात नाही ते इतरांनी करावं हे मी त्यांना कसं सांगू. मात्र मला तुमचं अतिशय कौतुक वाटतं की एवढा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही फार उच्च स्तरावरती माणूस पण जगताय ताई. आणि तुम्ही 72व्या वर्षी आता काय म्हणजे जायची वेळ आली वगैरे ही भाषा अजिबात बोलायची नाही. 72व्या वर्षी माझी मोठी बहीण अमेरिकेमध्ये आहे, परदेशात आहे, डॉक्टर प्राजक्ता देशपांडे. तिचा 72 वर्षाचा सिनियर अंकल जॉन आजही पर्वत चढतो. असं काय म्हणून म्हणायचं. आणि तू अजून एक पाहिलं स्वप्न, जितके आपले फोन आलेत आणि ज्या बायकांनी सख्यांनी संकल्प केलाय त्यांचे इतके ओजस्वी संकल्प आहेत. म्हणजे स्त्रीत्वामध्ये इतकी ताकद आहे आणि तुमच्या स्त्रीत्व आणि स्वत्वामध्ये इतकी ताकद आहे. तुम्ही असं निर्वाणीचं आणि निरोपाचं अजिबातच बोलू नका.
पण जसं तुम्ही म्हणालात तसं इतरांनी देहदान करावं हे सांगण्याचा अधिकार माझ्यापेक्षा तुमचा आहे. वा, फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत मुलुंडहून. नमस्कार मॅडम. मी डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलतेय. पहिल्यांदा निशिगंधाजी, स्वप्ना आणि सगळ्या सह्याद्रीच्या टीमला माझ्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा. निशिगंधा, तुझ्या आईची माझी कशा ओळख आहे माहितीये का? मृणाल देशपांडे त्यांची जिवलग मैत्रीण आणि ती माझी मैत्रीण आहे. आम्ही वर्क टुगेदर मेडिकल ऑफिसर म्हणून. एनिवेज मला त्याचं द्यायचं नाहीये. तर मला असं म्हणायचं तर मी ना एक खूप डायरीमध्ये लिहून ठेवलंय आणि त्या बाबतीमध्ये मी रिटायर्ड एडिटर ऑफ वन ऑफ द न्यूजपेपरना मी पाठवलं. पण ते म्हणाले खूप छान आहे हे सदर, तुम्ही पाठवा. पण जेव्हा मी प्रत्यक्ष वर्तमानपत्रांच्या ह्याला पाठवलं ना तर त्यांनी रिजेक्ट केलं. मला खूप वाईट वाटलं. आता मी सुद्धा 68 इयर ओल्ड आहे. पण मला असं वाटलं असं करू नये ना, तुम्ही निदान थोडंसं तरी त्याचं ऍक्सेप्ट केलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतं. या बाबतीत तुम्ही काय सांगाल सल्ला? म्हणजे तसं म्हटलं तर ओठांची मिठीच आहे या बाबतीत. कारण तुमचं लेखन छान असेलच, पण ते ज्या संपादकांनी नाकारलं त्यांच्या वृत्तपत्राचा किंवा पुरवणीचा काय दृष्टिकोन आहे, कदाचित त्याच्यामध्ये ना एक सेतू बांधला गेला नसेल असंही, म्हणजे अगदी काय म्हणू आपण, सर्कमस्टेन्शियल कारण असू शकेल. त्यामुळे म्हणजे तुमचं लिखाण वाईट आहे किंवा त्यांची इच्छा वाईट आहे, केवळ मुत्सद्दीपणा नाही, तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही, पण इतकी साधी गोष्ट सुद्धा असू शकेल. तुम्ही प्रयत्न थांबवू नये. एकाने नाकारलं ना, दुसरीकडे पाठवून बघा. जेव्हा 100 दरवाजे वाजवतो तेव्हा एखादा उघडतोच ना आपल्यासाठी. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज सकारात्मक वृत्ती. नेव्हर गिव्ह अप. नाही का? अगदी अगदी बरोबर आहे. अगदी थोडक्यात ह्या नवीन संकल्पांविषयी, कारण का तुम्ही खूप छान छान संकल्प सांगितलेले आहेत, आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा आपल्याला खूप छान संकल्प सांगितलेले आहेत. तर म्हणजे मगाशीनं स्वप्न एक राहिलं की मी नेत्रदान केलंय, तर त्याचं आवाहन मी करू शकते. बरं, तू प्रश्न विचारत नाही, सांगा ना मॅडम, तुम्ही त्याच विषयी. नाही असं नाही. आता म्हणजे संकल्पाबद्दल बोलायचं तर आपला एक ट्रस्ट आहे आणि तो ट्रस्ट केवळ माझ्या नावाने आहे, कारण मी भारतामध्ये आहे आणि प्रसार माध्यमांमध्ये मला एक पुरेसा चेहरा आहे आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक जागा आहे, त्यामुळे ती पोच आहे या अस्तित्वाला. म्हणून केवळ डॉक्टर निशिगंधा वाड एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटी या नावाचा हा ट्रस्ट आहे. पण या ट्रस्टसाठी काम करणारी लाईक माइंडेड अनेक चांगली माणसं आहेत. म्हणजे त्याच्यात माझं कुटुंब तर आलंच, आई वडील, पती आणि माझे बहीण भावंड आणि काही समाजातली चांगली माणसं या ट्रस्टशी जुळलेली आहेत. आणि ज्यांना आपण म्हणतो चिल्ड्रन ऑफ द लेसर गॉड, म्हणजे देवाकडनं येता येता, घेता घेता कुणाची झोळी गळकी राहिली, त्यांना सुखाचं गाठोडं देण्याचं कर्तव्य प्रत्येक माणसाचं आहे. ते आपल्या परीनं किंवा आपल्या क्षमतेने पूर्ण करण्यासाठी हा ट्रस्ट आहे. गेली 12 वर्ष आहे. आणि आता आपण म्हणजे आदिवासी मुलींना शैक्षणिक दत्तक घेणं किंवा स्कॉलरशिप्स देणं, मेळघाटातल्या मुलांना पुस्तकं पोचवणं, आता एक बालकोश माझ्या आईने संपादित केलाय आणि खूप मोठ्या मोठ्या लेखकांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आपल्या ट्रस्टसाठी. आता बीपीटीच्या मदतीनं आपण त्याच्या ऑडिओ टेप्स करतोय, ऑडिओ व्हिडिओ करतोय, मेळघाटातल्या मुलांना देतोय, अंधांसाठी करतोय. त्यामुळे हा एक स्वांत सुखाय अनुभव आमचा आहे आणि असे अनेक संकल्प आमच्या ट्रस्ट करवी आमचे आहेत. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाचे असतील, त्यांना माझ्या शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. जसं आपण म्हणतो तसं की गतवर्षात राहिलेल्या गोष्टींना आपण हसत हसत अलविदा तर केलेला आहे, पण ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांची पुनरावृत्ती न करता फक्त स्वतःसाठी सिद्ध व्हायचं आहे आणि छान आठवणींना मोरपिसासारखं जपून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कार्यरत राहायचं, जेणेकरून आपला संकल्प नक्कीच पूर्ण होईल. याच नोटवर आजचा कार्यक्रम म्हणायची नक्कीच नक्की आहे वेळ. एक मिनिट. अगदी थोडक्यात. जगताना माणसांनी वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधाण आलेल्या समिंदरासारखं वाहावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही.
क्या बात आहे, क्या बात आहे. पुढे आता मी काही बोलतच नाही. नाही. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/सखीसह्याद्री.dd हा आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय सखीसह्याद्री@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते, म्हणून तुम्ही इथे आलात आणि खरंच खूप छान मार्गदर्शन मलाही केलं. खूप मजा आली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. सखी सह्याद्रीचे आभार. नमस्कार आणि नवीन वर्षाच्या तुलाही शुभेच्छा.